नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पदावली या घटकावर आपण हा दुसरा व्हिडिओ बनवत आहोत। सुरुवातीला आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। चला तर पदावली आता आपण पाहिलं की पदावलीचा पहिला व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की पदावली सोपी पदावली कशी सोडवायची, त्याचं हे शॉर्टकट मध्ये जे सूत्र आहे ते पण पाहिलं। कंचे भागू बेव, कंचे भागू बेव म्हणजे सर्वात पहिल्यांदा कंस सोडवायचा, त्याच्यानंतर चे कंसाच्या बाहेर जे असतं की जिथं चिन्ह दिलेलं नसतं कुठलंही ते चे म्हणजे ते गुणाकारच असतं ते अगोदर सोडवायचं, त्याच्यानंतर भागाकार करायचा, त्याच्यानंतर गुणाकार सोडवायचं, त्याच्यानंतर बेरीज, त्याच्यानंतर वजाबाकी। या पद्धतीने आपल्याला हा पदावली सोडवताना या घटकांचा उपयोग करावा लागतो। आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी दोन कंस दिलेत, हा एक मोठा कंस आहे आणि आतमध्ये छोटा कंस आहे। मग आता कंस सोडवायचा अगोदर, पण कुठला कंस तर अगोदर त्या आतला जो छोटा कंस आहे तो सोडवायचा। कसा सोडवायचा पाहूया। आता बघा हे जसं तसं। मग आता या दोन्हीचं काय वजाबाकी दिली आणि एकच क्रिया आहे त्याच्यामुळे ती अगोदर सोडवायची। 30 मधून 15 गेले, राहिले 15/5 हे असं कंसामध्ये येतं, परंतु कंसामध्ये एकच संख्या राहिली की काय होतं, कंस निघून जातो, म्हणून हा कंस नाही लिहिला तरी चालतो। हे राहिलं एवढं, बाकी जसं तसं कंसाच्या बाहेरच लिहून टाका। ओके, त्याच्यानंतर आता या मोठ्या कंसामध्ये आता हा मोठा कंस सोडवायचा 15/5। मग 15 ला 5 ने भागलं, 15/5, 5 1 5, 5 3 15 हे 3 येतं उत्तर। अशा कंसामध्ये काय होतं 3 येतं, परंतु मी आत्ताच सांगितल्या पद्धतीने काय होतं की जर एक संख्या राहिली तर कंस काय होतो, निघून जातो। कंस निघून गेले की राहिलं काय, मग +6 × 5 या पद्धतीने संख्या राहतात। मग आपल्या नियमाप्रमाणे इथं बेरीज आणि गुणाकार आहे, बेरीज आणि गुणाकार आहे। मग काय करायचं, अगोदर गुणाकार करायचा, नंतर बेरीज म्हणजे गुणाकार करा। मग 3 ला जसं तसं प्लस ला जसं तसं आणि यांचा गुणाकार 6×5 = 30, 6×5 = 30 आणि मग या दोन्हीची बेरीज किती आली 33। या पद्धतीने उत्तर आलं 33। या ठिकाणी पुढचं उदाहरण पाहणार आहोत आपण। 25 वजा मोठ्या कंसात 20 वजा हा जो कंस आहे वेगळा प्रकार, हा महिरपी कंस म्हणायचं त्याला। या महिरपी कंसामध्ये 10 वजा पुन्हा छोट्या कंसात 7 वजा 5 वजा 3, छोटा कंस बंद, महिरपी कंस बंद, मोठा कंस बंद। आता हे एकात 1 2 3 कंस आहेत, ते कसं सोडवायचं बघा, अगदी सोपं आहे, घाबरून जायचं नाही। मग या ठिकाणी बघा हे 25 ला 25 जसं तसं, आता सगळ्यात अगोदर सगळ्यात आत जो कंस आहे तो सोडवायचा। मग हे मोठा कंस जसं तसं, हे 20 जसं तसं वजा हे महिरूपी कंस जसं तसं, त्याला 10 वजा आता हा कंस सोडवायचा आहे। 7 वजा 5 बरोबर राहिले इथं 2 वजा 3 कंस बंद, हा महिरूपी कंस बंद, हा मोठा कंस बंद, 2 वजा 3 5 मधून हे केलं आपण, जे केलंय वाटलं त्याच्याकडे अंडरलाईन करा, त्याचं उत्तर इथं 2 लिहिलं। मग आता पुन्हा जसं तसं 25 वजा हे 20 जसं तसं वजा महिरपी कंस 10 वजा, आता 2 मधून 3 जातात का तर जात नाहीत। मग काय येतं तर मग काय करायचं, 3 मधून 2 घालवायचे। ज्यावेळेस लहान संख्येतून मोठी संख्या जात नसेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं। मग इथं काय होतं -1 आला, -1 आला, कारण 3 मधून 2 गेले, 3 ला मायनसचं चिन्ह आहे किंवा वजाचं चिन्ह आहे, ते चिन्ह या ठिकाणी 1 ला आलं। आता मग काय करायचं, हे 25 वजा 20 वजा हा महिरूपी कंस 10, आता इथं काय होतं, आता त्या कंसामध्ये एकच संख्या आहे पण मायनस आहे आणि बाहेर पण मायनस आहे, हे मायनस मायनस काय होतं प्लस होतं, 1 राहिल्यामुळे काय झाला, हा छोटा कंस निघून गेला। या दोन्हीचा काय होतो, या दोन्ही चिन्हाचा गुणाकार होतो, मायनस मायनस प्लस किंवा वजा वजा अधिक होतं। आणि मग या ठिकाणी 25 वजा या ठिकाणी हे 20 वजा 10 आणि 1 किती झाले 11 आणि इथं पण हा महिरपी कंस निघून गेला। ओके,
मग इथे 25 वजा 20 मधून 11 गेले, किती राहिले? 20 मधून 11 गेल्यानंतर 9 राहिले. मग 25 वजा 9 आणि मग या दोन्हीची वजाबाकी जर केली 25 मधून 9 गेल्यानंतर किती राहत आहेत? तर इथे या ठिकाणी 16 हे उत्तर या ठिकाणी येतं.